सर मला आता हे सांगा की समजा आता मला करायचंय मेडिटेशन, पण मला माहीतच नाही की ते कसं करायचं, किती वेळ करायचं, कुठले विचार आले पाहिजेत, कुठले नाही आले पाहिजेत, तर हे अच्छा. एक्झॅक्टली काय स्टेप्स आहेत त्याचे? अगदी बरोबर आहे. आता तुम्ही श्वासावरती पहिलं लक्ष द्या. बरं. जर तुम्ही श्वासावरती लक्ष व्यवस्थित दिलं तर ऑटोमॅटिक हळूहळू तुमचं मन शांत व्हायला लागेल. आता त्यावेळी अनेक विचार येणार आहेत. येणारे विचार त्याला नंबर द्या, ऑटोमॅटिक ते विचार पळून जातील. आणि त्या ज्यावेळी पळून जातील विचारात निगेटिव्ह विचार आहे ते निगेटिव्ह ऑटोमॅटिक बॉडीतून निघून झाले. व्हिज्युअलाइज करा, ऑटोमॅटिक. आपल्याकडे मानसपूजा होती पूर्वीच्या काळी. मानसपूजामध्ये आपण देवाची पूजा मनाने करायचो. ऋषीमुनींनी हे सांगितलेलं आहे. हेच व्हिज्युअलायझेशन प्रोसेस. तुम्हाला काय व्हायचं त्या लहानपणापासून त्याला व्हिज्युअलाइज करा. जे पिक्चर आपल्या लाईफचं, आपला पिक्चर आपणच बनवूया. आपली जी स्टोरी आहे ती आपण लिहूया. ती लिहिल्यानंतर तुम्हाला काय व्हायचं, जसं तर मगाशी तुम्ही इंजिनियर व्हायचंय ना, तर याच्यासाठी ही एक आणखी स्टोरी चांगली करा की तो बाबा मला इंजिनियर व्हायचा, मग मला कोणता इंजिनियर व्हायचा पहिला प्रश्न विचारा. डिटेलमध्ये जावा. हा, त्या इंजिनियरसाठी मग मला कोणकोणत्या गोष्टींची गरज आहे, मग ते माझ्याकडे साधनं आहेत का, मी आणि अगोदरच ते मिळाले आहेत. लॉ ऑफ अट्रॅक्शन काय सांगते, तुम्हाला त्या गोष्टी मिळाल्या तसंच व्हिज्युअलाइज करा. संपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी द सारिका शो या युट्यूब चॅनलला आत्ताच भेट द्या.